नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत कट ऑफ बद्दल। ठीक आहे, तुमचं राऊंड 1 आणि राऊंड 2 च्या कट ऑफ मध्ये किती डिग्रीज होणार आहे, ठीक आहे, तुम्हाला कॉलेज लागण्याचे चान्सेस किती असणार आहेत त्याविषयी आज आपण बोलणार आहोत। हे आर्टिकल मी डाउनलोड केलेलं आहे, खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे, गाईडलाईन तुम्ही कन्सिडर करू शकता। ठीक आहे, आणि मागच्या एका आठवड्यापासून आपला एकही व्हिडिओ आला नाही, कारण थोडेसे वैयक्तिक फॅमिली प्रॉब्लेम्स पण होते आणि त्यातल्या त्यात पर्सनल काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांकडे पण खूप लक्ष द्यायचं होतं। आणि तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट पण मी डेव्हलप करतोय, सगळ्यांसाठी फ्री डेव्हलप करतोय। ठीक आहे, त्या गोष्टीचं पण मी अनाउन्समेंट या व्हिडिओमध्ये करणार आहे। ठीक आहे, फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, खूप महत्त्वाची गोष्ट आहे। चला बघूया आपण या व्हिडिओमध्ये तुमचं कॅप राऊंड 1 मध्ये आणि राऊंड 2 मध्ये कितीचा डिफरन्स येऊ शकतो कट ऑफ मध्ये। ठीक आहे, ते डिफरन्स आल्यानंतर तुम्हाला तुमचे कॉलेज ऍडमिशनचे किती चान्सेस वाढतील त्याविषयी पण आज आपल्याला बोलायचं आहे। ठीक आहे, चला पहिली गोष्ट, पर्सेंटाइल ड्रॉप होणार आहे का राऊंड 2 मध्ये? डेफिनेटली 101% तुमची पर्सेंटाइल ड्रॉप होईल राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये, दरवर्षीच आहे। ठीक आहे, त्यासाठी त्याला सेकंड राऊंड म्हणतात, त्यासाठी त्याला थर्ड फोर्थ राऊंड म्हणतात। ठीक आहे, आता पर्सेंटाइल ड्रॉप का होतं रे बाळांनो? त्याच्यासाठी 4 फॅक्टर असतात, त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलंय। पहिली गोष्ट, कॉलेज टियर। ठीक आहे, टियर 1, टियर 2, टियर 3, टियर 4 कॉलेजचे टाइप्स असतात। ठीक आहे, त्यानुसार तुमचे पर्सेंटाइल व्हॅरी करतात। आता टियर 1 जे कॉलेजेस आहेत त्यांचा पर्सेंटाइल ड्रॉप थोडा कसा कमी होतो, टियर 2 चा खूप जास्त होतो। ठीक आहे, त्याविषयी पण आज आपण बोलणार आहोत। पण तुम्हाला एक गोष्ट समजली, टियर वाईज पण तुमचे पर्सेंटाइल ड्रॉप वेगवेगळे होतात। त्यानंतर ब्रांचच्या पॉप्युलॅरिटीमध्ये सीएस मध्ये पर्सेंटाइल ड्रॉप कमी होतो, मेकॅनिकल मध्ये पर्सेंटाइल ड्रॉप जास्त होतो। ठीक आहे, त्यातल्या त्यात लोकेशन, मुंबई पुण्याचे कॉलेजेसचे पर्सेंटाइल ड्रॉप थोडेसे कमी होतात, बाकीच्या कॉलेजेसचे थोडेसे जास्त होतात। वॅकन्सी, किती सीट्स खाली आहेत त्याविषयी पण खूप काही चेंजेस होतात तुमच्या पर्सेंटाइल ड्रॉप मध्ये। ठीक आहे, एवढी गोष्ट समजली तुम्हाला। आता जी अनाउन्समेंट आहे ती मी करतोय बाळांनो, तुमच्या पहिल्या वर्षापासून आता तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाणार, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्यानंतर तेव्हापासून तुम्हाला इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज शोधाव्या लागतील, तुम्हाला जॉब्स शोधणं सुरू करावं लागेल। असं नाही की चौथ्या इयरला गेल्यानंतर आपल्याला जॉब शोधायचे नाही, फर्स्ट आणि सेकंड थर्ड इयर मध्ये पण तुम्हाला इंटर्नशिप ऍज अ जॉब भेटू शकतो। म्हणजे तुमची कॉलेजची फीज वगैरे सगळी तुम्ही स्वतः भरू शकतात बाळांनो। का रे बाळांनो? या गोष्टींचा अवेअरनेस आजपर्यंत नाही आहे विद्यार्थ्यांना। ठीक आहे, आज पण मी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये व्हिजिट करतो, विद्यार्थ्यांना या गोष्टीची अवेअरनेस नाही आहे। इतक्या साऱ्या गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप आहेत, इतके सारे इंटर्नशिप आहेत। ठीक आहे, की आज म्हणजे तुमची पूर्ण कॉलेजची फीज, हॉस्टेलची फीज तुम्ही स्वतः भरू शकतात। ठीक आहे, एवढ्या फॅसिलिटीज गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड केलेल्या आहेत। आता हे प्लेसमेंटच्या संबंधित, जॉबच्या संबंधित, तुमच्या इंटर्नशिपच्या संबंधित, स्कॉलरशिपच्या संबंधित आपल्याला एक चॅनल पाहिजे। ठीक आहे, ज्याच्यावरती फक्त प्लेसमेंटच्या गोष्टी होतील, कंपनीच्या गोष्टी होतील। कंपनीज तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये काय विचारणार आहे, रेज्युमे कसा असला पाहिजे तुमचा, ठीक आहे, सगळ्या गोष्टींबद्दल फक्त एकच प्लॅटफॉर्म। तिथं व्ह्यूज कमी आले मला चालतील, मला काही घेणं देणं नाही, फक्त मला तो एक प्लॅटफॉर्म पाहिजे, तिथं मला विद्यार्थ्यांना गाईड करायचंय, प्रत्येक विद्यार्थ्याला त्या अपॉर्च्युनिटीज बद्दल सांगायचंय, म्हणून तो प्लॅटफॉर्म क्रिएट केलाय प्लेसमेंट खजाना। युट्यूब चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, फक्त आणि फक्त युट्यूबवरतीच व्हिडिओ येतील प्लेसमेंट खजानाच्या, कुठंच नाही, ना ऍप मध्ये ना पेड कोर्स, काहीच नाही असणार आहे, सगळं फ्री। ठीक आहे, त्या प्लेसमेंट खजाना चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे बाळांनो। ठीक आहे, चला त्याच्याविषयी आपण चॅनलवरती जास्त बोलूया, बघूया आता पर्सेंटाइल ड्रॉप कसा होतो। जर टियर 1 कॉलेजेस बद्दल बोलायला झालं बाळांनो, टियर 1 कॉलेजेस म्हणजे कोणते बाळांनो? सीओईपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, हे तुमचे टियर 1 कॉलेजेस आहेत, म्हणजे सगळ्यात टॉपचे कॉलेजेस। तर त्यांच्या सीएसआयटीच्या कट ऑफ मध्ये जर बोलायला झालं बाळांनो, तर त्यांचा सीएसआयटीचा कट ऑफ फक्त 0 to 0.3 चेंज होतो बाळांनो। म्हणजे जर एखाद्या कॉलेजचा कट ऑफ 99.6 आहे तर 99.3 येऊ शकतो बाळांनो राऊंड 2 मध्ये। टियर 1 कॉलेजेस, टियर 1 म्हणजे तुम्ही टॉप 20 कॉलेजेस महाराष्ट्राचे कन्सिडर करू शकतात। ठीक आहे, त्यांच्या कट ऑफ मध्ये जास्त डिफरन्स होत नाही, जास्तीत जास्त तुम्ही 99.6 आहे ना पहिल्या राऊंडचं, मॅक्स टू मॅक्स 99 येऊ शकतं, त्याच्यापेक्षा कमी नाही येत, मॅक्स टू मॅक्स बोलतो मी। 99.3च्या खाली पण नाही येणार, पण एक सेफ साईडने तुम्ही कन्सिडर करून चाला। हे झालं टियर 1 कॉलेजेसचं। ठीक आहे, आता याच्यामध्ये फक्त सीएसआयटी का रे बाळांनो? तुम्ही मेकॅनिकल पण कन्सिडर करा, तुम्ही सॉरी सीएसआयटीचा एवढा ड्रॉप होतो, जर मेकॅनिकल आणि ईएनटीसी किंवा तुमचा सिव्हिल यांचा अजून जास्त ड्रॉप होतो बाळांनो। ईएनटीसीला आपल्याला सीएसआयटी मध्येच कन्सिडर करावं लागेल, पण ज्या नॉन टेक ब्रांचेस आहेत, नॉन टेक जेवढ्या ब्रांचेस आहेत ना, 0.03 च्या ऐवजी त्यांचा कट ऑफ तुम्ही 0.09 पर्यंत चेंज होऊ शकतो। ठीक आहे, नॉन कोर ब्रांचेस, नॉन टेक ब्रांचेसचा। ठीक आहे, टेक ब्रांचेसचा किती 0.3 पर्यंतच क्लोज होईल, टियर 1 मध्ये बोलतोय मी। आता टियर 2 कॉलेजेस बद्दल बोलायला गेले म्हणजे थोडेसे खालचे कॉलेजेस, फॉर एक्झाम्पल KKW, AISSMS, ठीक आहे,
या कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला CSITचा कट ऑफ राऊंड 1चा कट ऑफ आणि राऊंड 2च्या कट ऑफ मध्ये तुमचं कमीत कमी 0.5 ते 0.5 ते 2% त्यांचा डिफरन्स क्रिएट होऊन जातो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 98 क्लोज झालंय तर मॅक्झिमम 96 पर्यंत जाऊ शकतं राऊंड 2ला. ही गोष्ट तुम्हाला समजावी लागेल. ठीक आहे. आणि त्याच जागेवर इथं कोर ब्रांचेसचा जर विचार केला मी नॉन टेक ब्रांचेसचा, तो आता तुम्हाला 0.5 पासून तर तुमचा अराउंड तुम्ही कन्सिडर करा 4 ते 5% पर्यंत तुमचा डिफरन्स पडू शकतो कोर ब्रांचेससाठी. नॉन टेक ब्रांचेससाठी बोलतो मी. CSIT साठी एवढा डिफरन्स क्रिएट होत नाही. आता टियर 3 कॉलेजेस बद्दल जर बोलायला गेलं बाळांनो, त्यांच्या स्पेशली CSITचा जर कट ऑफ बद्दल बोलायला गेलं तर 1 ते 5% पर्यंत त्यांचा ड्रॉप होऊन जातो. ठीक आहे. CSITचा आता इथं सगळ्या गोष्टी अपडेटेड नाही आहेत, पण जेवढं माझं ऑब्झर्वेशन आहे लास्ट 8 वर्षापासून, ठीक आहे, 1 ते 5% पर्यंत तुमचा चेंज होऊन जातो टियर 3 कॉलेजेसचा. ठीक आहे. आणि नॉन CS ब्रांचेस, नॉन टेक ब्रांचेस बेसिकली त्यांच्यामध्ये तुम्हाला 1 ते 7 ते 8% डिफरन्स क्रिएट होतो. किती? 1 ते 8% तुम्ही कन्सिडर करून चाला. ठीक आहे. तर तिथं पर्सेंटाईल ड्रॉप खूप होणार आहे तुमचा. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हे फक्त आपण कॉलेजेस आणि ब्रांचेस बद्दल बोलू. आता याच जागेवर जर CS याच्याबद्दल बोलू, पुणे मुंबई बद्दल बोललो, पुणे मुंबईच्या कॉलेजेसचं कट ऑफ थोडंसं कमी होतं. फॉर एक्झाम्पल 98 जर असेल तर तुमचं 97 होऊन जाईल CSITचा. ठीक आहे. 1% तुमचा डिफरन्स क्रिएट होतो ऑलमोस्ट सगळ्याच कॉलेजेसचा. ठीक आहे. मॅक्स टू मॅक्स 96, त्याच्या खाली नाही जात. ठीक आहे. आता काही कॉलेजेस आहेत जे 2% पेक्षा जास्तचा ड्रॉप होतो, म्हणून मी सेफ साईडला 96 बोललो. त्याच जागेवर पुणे मुंबई सोडून बाकी जेवढे कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये पर्सेंटाईल डिफरन्स जर यांच्यामध्ये 1-2चा होतो ना, बाकीच्यांमध्ये 3 ते 4% तुमचा डिफरन्स होतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सिटी वाईज पण तुमचे कॉलेजेसच्या कट ऑफ मध्ये डिफरन्स क्रिएट होतात. आता कॅटेगरी वाईज किती डिफरन्सेस असतील त्याच्याविषयी आपण एक सेपरेट व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, कॅप राऊंड 2 मध्ये कट ऑफ का डिक्रीज होतात? पहिली गोष्ट, तुमचे वॅकंट सीट्स तुमचे क्रिएट होऊन जातात. राऊंड 1 मध्ये जास्त विद्यार्थी कॉलेज तुमचे बुक करून घेतात. आता राऊंड 1 मध्ये किती विद्यार्थ्यांनी कॉलेज बुक केलं त्याचा पण डेटा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आता दिवसात 3 किंवा 4 व्हिडिओज तुमचे दिवसाचे येणार आहेत. रेडी होऊन जा तुम्ही आता. ठीक आहे. अनकन्फर्म सीट्स. ठीक आहे. विद्यार्थी तुमचे सीट्स कन्फर्म करत नाही, त्यासाठी तुमचे सेकंड राऊंड मध्ये राऊंड येऊन जातात, ऍडमिशन्स खाली होऊन जातात. त्यातल्या त्यात विड्रॉल्स प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये विद्यार्थी जायला लागले आता. ठीक आहे. कारण आता 15 ऑगस्ट पासून तुमचे मॅक्झिमम कॉलेजेस स्टार्ट होऊन जाणार आहेत. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये विद्यार्थी आता ऍडमिशन घ्यायला लागले. ते त्यांचा कॅप ऍप्लिकेशन विड्रॉ करतात. मग ते कुठं जातात? वॅकंट सीट्समध्ये कन्वर्ट होऊन जातात तुमचे. ठीक आहे. त्यातल्या त्यात रिशफलिंग मध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे कॉलेजेस निघून जातात. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आता, तुमची जी कॉलेज लिस्ट आहे बाळांनो, आता भरपूर विद्यार्थी, आता आम्ही 80 कॉलेजेसची लिस्ट दिली होती. आता भरपूर पर्सनल काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांच्या बद्दल काय केस झाली बघा. 80 कॉलेजेसची लिस्ट दिली. आम्ही त्यांना सांगितलं होतं 1 ते 80 एक पण कॉलेज मिस करायचं नाही. ठीक आहे. कारण सपोज तुम्हाला 80% असतील ना, पहिले 40 कॉलेजेस तर असे असतील ते 80 पेक्षा जास्त वरती क्लोज होणारे असतील, आणि नंतरचे 40 असे असतील ते 80 पेक्षा खाली क्लोज होणारे असतील. तर विद्यार्थ्यांनी हे कॉलेजेस टाकून दिली, हे कॉलेजेस टाकले नाही, मग कॉलेज नाही लागलं त्यांना, है ना. असे 1-2 विद्यार्थी आहेत. पण तुम्हाला ही चूक नाही करायची. 80च्या खालचे सुद्धा कॉलेजेस, तुम्हाला 40 ते 50 कॉलेजेस तुमच्या खालच्या पर्सेंटाईलचे टाकायचे. तुमचे 40% आहेत ना, 0% पासून सुरू करा. ठीक आहे. कॉलेजेस असू द्या बॅकअपसाठी. ठीक आहे. 300 ऑप्शन टाकायची संधी दिली आहे गव्हर्नमेंटने. ठीक आहे. तर तुम्हाला ही प्रत्येक गोष्ट मॅनेज करायची. टॉपचे कॉलेजेस पण टाकायचे, मीडियम लेवलचे पण टाकायचे, लो लेवलचे पण तुम्हाला टाकायचे. लो लेवलचे कॉलेजेस आता जास्त टाका कॅप राऊंड 2 मध्ये, कारण कॉलेज लागणं महत्वाचं आहे बाळांनो. ठीक आहे. कॉलेजच नाही लागलं तर तुम्ही बेटरमेंट काय करणार? ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या. प्लेसमेंट खजानावरती आता कंटेंट सुरू होणार आहे, मिस नका करू. ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. लगेच सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.